अनेक अडचणी, पेपरफुटीचे वाद आणि मानसिक तणावाचा सामना केल्यानंतर अखेर देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तब्बल 11 लाख विद्यार्थ्यांच्या या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील श्रावणीने ऐतिहासिक यश मिळवून राज्याचा मान संपूर्ण देशात वाढवला. बारामतीची श्रावणी कुदळे हिने देशात 5वा आणि संपूर्ण देशातील मुलींमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा टेलिग्रामवर पेपर लीक झाल्यामुळे रद्द करावी लागली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. मात्र खचून न जाता 21 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेला धीराने सामोरे गेलेल्या बारामतीच्या श्रावणी कुदळे हिने 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवत इतिहास रचला. पहिल्याच प्रयत्नात श्रावणीने नमस्कार, माझे नाव श्रावणी कृष्णा कुदळे. मला आत्ता नीट 2026मध्ये टोटल 710 मार्क मिळाले. त्यामुळे माझा ऑल इंडिया रँक 5, गर्ल्समध्ये रँक 1 आणि स्टेट रँक 1 मला मिळाला आहे. त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय. मी जे स्टार्टिंगपासून कष्ट घेतले, एवढ्या 2-3 वर्षात जे कष्ट घेतले त्याचं मला फळ मिळाल्यासारखं वाटतंय. मी एकदम सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण अभ्यास केला. इथं सक्सेस कोड अकॅडमीमध्ये मी टीचर्सशी एकदम कनेक्टेड राहिले. माझे सगळे डाऊट्स स्टार्टिंगपासूनच क्लिअर केले. त्यामुळे माझ्या सगळ्या कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग राहिल्या. त्यामुळे फिजिक्समध्ये कठीण पेपरमध्ये सुद्धा मला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. आणि त्यामुळे मी स्टार्टिंगपासूनच अभ्यास करावा. एकदम स्टार्टिंगपासून तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केला तर लास्टला तुम्हाला लोड येणार नाही, स्ट्रेस येणार नाही. हे सगळ्यांना सजेस्ट करेल. आणि स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा माइंडसेट क्लिअर करा आणि पॉझिटिव्ह वे नाही बघा ह्या जर्नीकडे, कारण काही ना काही ते शिकायला मिळणारच आहे. म्हणजे किती मार्क्स येऊ दे, पण तुम्ही ह्या 2 वर्षात ह्या जर्नीमध्ये काहीतरी शिकूनच पुढे जाता. त्यामुळे मी पुढच्या मुलांना पण इन्स्पायर करेल की तुम्ही एकदम स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा. किती तास अभ्यास केलास? मी क्लासरूम लेक्चर सोडून ॲव्हरेज 6 तास. श्रावणी हिचे 1ली ते 5वी शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण शारदाबाई पवार विद्यानिकेतन कॉलेज माळेगाव या ठिकाणी झाले. या सर्व गोष्टी करत असताना तिने वर्षभर मोबाईलचा वापर केला नाही, तसेच समाज माध्यमांपासून दूर राहिली. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता तिला तिचे आई वडील, चुलता चुलती हे सर्व शिक्षक असल्याने मोलाची साथ व मार्गदर्शन लाभलं. सततचा अभ्यास तसेच सराव करत तिने पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत हे यश मिळवलं. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळेने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे आई वडील देखील आनंदी आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे हे शिक्षक आहेत. मुलीने इतकं मोठं यश संपादन करेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने यश संपादन केलं त्याचं कौतुक तिच्या आई वडिलांना आहे. नमस्ते, मी जयश्री कृष्णा कुदळे. मी दौंड तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षिका आहे. आणि श्रावणी कुदळे हिने देशामध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला, याचा मला खूप अभिमान आहे. ग्रामीण भागात शिकलेल्या मुली इतकं मोठं यश संपादन करू शकतात हे मी म्हणजे हे करू शकत नाही. काय वाटतंय? खूप आनंद होतोय मला की ग्रामीण भागातली मुलगी इतकं मोठं यश संपादन करू शकते. असं आता पोरीला शिकायला कुठं वाटतं? आता अर्थात दिल्लीलाच जाणार ती. नाव सांगू शकतो? मी कृष्णा कुदळे प्राथमिक शिक्षक आहे. माझ्या मुलीनं श्रावणी कुदळे हिनं यावर्षी ऑल इंडिया रँक 5 आणि मुलींमध्ये देशामध्ये पहिला रँक मिळवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये ते पहिले आलेले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास करणं आणि फोकस्ड राहणं या गोष्टीच्या आधारे तिला हे यश मिळालेलं आहे. आणि मोबाईल, TV यापासून ती शक्यतो दूरच राहिली आणि सतत त्याच अभ्यासाच्या विषयामध्ये राहिल्यामुळं तिने कठीण वाटणारी परीक्षासुद्धा अतिशय कॉन्फिडंटली तिने दिली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगलं यश मिळवलं. याचा मला खूप मनापासून अभिमान वाटतो. 720 पैकी तिने 710 मार्क मिळवले. बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 तर फिजिक्समध्ये 180 पैकी 175 मार्क मिळवले. या वर्षीची नीट परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मानसिक ताणाची ठरली. मे महिन्यातील पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द होऊन ती पुन्हा 21 जून रोजी घेण्यात आली. अशा परिस्थितीत स्वतःवरचा ताबा न गमावता श्रावणीने मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेचे नाही तर त्यांच्या जिद्दीचे आणि संयमाचे प्रतीक आहे.
महाराष्ट्राच्या या डॉक्टरवर सध्या संपूर्ण स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.